हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की आपण ज्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवतो किंवा ज्या भांड्यांमध्ये आपण किंवा ताट वगैरे ज्याच्यात आपण ते जेवण वाढतो किंवा खातो त्या त्या ज्या भांड्यांचा गुणधर्म असतो तो आपल्या जेवणामध्ये उतरत असतो. म्हणून पूर्वीच्या काळी फक्त तांब्या पितळाची भांडी यूज व्हायची आणि किंवा मग केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती. आणि सध्या आपलं लाईफस्टाईल चेंज होत गेलं आणि आपण प्लास्टिक, फायबर अशा वेगवेगळ्या डिनर सेट किंवा मग अल्युमिनियमची भांडी, स्टीलची भांडी अशी वेगवेगळी यूज करायला लागलो आणि तांब्या पितळीची भांडी साईडलाच पडली. पण वाढणाऱ्या आपल्या रोगांच्या अनुभव म्हणजे रोग वगैरे वाढत चालले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी वगैरे सांगितलं आहे की आपली जेवण बनवण्याची पद्धत किंवा आपण ज्याचं जेवण बनवतो ही चुकीची आहे. त्या धातूंचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणून जेवण बनवण्यासाठी पितळीची कलई केलेली भांडी सगळ्यात उत्तम आहेत आणि जेवणासाठी वगैरे ते डिनर सेट म्हणजे पितळीची भांडी खूप जास्त उपयोगी असतात. त्यामुळे आपल्या शरीरातलं लोहाचं प्रमाण देखील मेंटेनमध्ये राहतं. म्हणून ती भांडी सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत. बऱ्याचशा बायकांनी अल्युमिनियमची भांडी साईडला केली आहेत आणि पितळ्याची भांडी वापरायला लागली आहेत. आणि त्याचंच कारण म्हणजे डीमार्टमध्ये देखील सध्या असे डिनर सेट खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत. तुम्ही डीमार्टमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा मग ऑनलाईन देखील. आणि तांब्या पितळ्याची भांडी अशी जुन्या पद्धतीचीच असतील असं नाही. त्यामध्ये देखील डिझाईन, व्हरायटी खूप जास्त आहे आणि त्यांची प्राईस देखील थोडीशी हेवी स्टीलपेक्षा थोडी जास्त असते. पण ठीक आहे, आपल्याला जर त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी होणार असेल तर काही हरकत नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.